ठाणे महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर आता मात्र महापौर कोणाचा होणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे। पण त्या आधीच महापौर दालन जे आहे ते आता सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर एका बाजूला बघितलं तर ठाणे महानगरपालिकेच्या या महापौर पदावरती जी असलेली व्यक्ती होती ती सर्वात प्रथम व्यक्ती होती ती सतीश प्रधान होते आणि त्यानंतर 22 महापौर जे आहेत ते या ठाणे महानगरपालिकेत आपल्याला बघायला मिळतात। शेवटचे महापौर म्हणून नरेश म्हस्के यांनी हे पद भूषवलं। पण मात्र आता महापौर कोण होणार आणि महापौर दालनामध्ये नेमकं कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वीच या महापौर दालनाची जी साफसफाई आहे ते आता सुरू झालेली आहे। या साफसफाईमध्ये संपूर्ण कार्यालय जे आहे ते साफ केलं जात आहे, त्याची सफाई केली जात आहे। प्रामुख्याने ज्या ठिकाणी महापौर हे बसले जातात त्या ठिकाणी देखील आपल्याला साफसफाई जी आहे ती बघायला मिळते। अगदीच महापौरांची खुर्ची असेल, त्यांचा टेबल असेल आणि त्याचबरोबर जे दालन आहे त्या दालनाची देखील प्रामुख्याने जी साफसफाई आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। त्यामुळेच मागील जे 3-4 वर्षापासून हे जे दालन जे आहे ते बंद अवस्थेत होतं, त्यामुळेच ही बंद अवस्थेमध्ये असलेल्या या दालनाची आता साफसफाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कधीही कुठल्याही क्षणी 22 तारखेला मात्र या महापौर पदाची जी सोडत जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर महापौर कोण होणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे। प्रामुख्याने ठाणे महानगरपालिकेच्या या सत्ता केंद्रामध्ये शिवसेनेचं महत्व आधी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे भाजप आणि महायुती ज्या पद्धतीने एकत्र ठाण्यात लढली त्यामध्ये आता चुरस बघायला मिळते की कोणाचा महापौर होणार। भाजपा एका बाजूला म्हणते की महापौर पद हे आम्हाला 2 वर्ष देण्यात यावे, पण मात्र शिवसेना भाजपासाठी महापौर पद सोडणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून या ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजपाला फक्त उपमहापौरपदी समाधान मानावं लागलं आहे। यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपाला महापौर पद मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याच कार्यालयाच्या मागे नेमकं कशा पद्धतीने आता साफसफाईच्या माध्यमातून असेल किंवा महापौरपदी कोण असणार हे देखील बघणं उचित ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।